माझे हे असले फोटो पाहून मला अनफॉलो करू नका. मला बऱ्याच दिवसांपासून माझ्या बेस्ट फ्रेंडला म्हणजेच अक्षयला भेटायचं होतं. मग काय, माझ्या एका कॉलवरती तो कुठे पण येतो. आला तो शेवटी घरी. कशाला? आईला भेटला आणि मग आम्ही दोघे बाहेर निघालो. कॉफी शॉप पर्यंत पोहोचलोच तर त्याने माझे एवढे व्हिडिओज घेतले, कारण ते म्हणतात ना, फ्रेंडशिप एकीकडे आणि कंटेंट एकीकडे. मग काय, फायनली आम्ही कॉफी शॉपला पोहोचलो आणि ऍज ऑलवेज बडीज भेटल्यावर आधी कॉफी किंवा गप्पा नाही तर ही जागा कशी आहे यावर डिस्कशन सुरू होतं. तिला आठवणी लावणं मागचं कारण पैसे दिले नाही की पोळ्या करायला ते नेहमीच मला हसवण्यासाठी काही ना काहीतरी नाटकं करतो. टाक्सी नाही भाई. त्यानंतर मग आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि एका आठवणीमधून दुसरीतून आमच्या कॉलेजच्या आठवणी बाहेर पडत गेल्या. चॉकलेट वेस्ट नाही गेलं पाहिजे ना. तेवढ्यातच आम्ही ऑर्डर केलेल्या फ्राईज आल्या. मुळमुळ झाले. हे साऊंड टाका, मुळमुळ झाले. क्रिस्पी नाही बघ ना. त्यानंतर अचानक काय झालं काय माहिती, त्याने माझ्या जुन्या फोटोज दाखवायला चालू केले, ज्यामध्ये मी पण खूप सुकडी होती आणि तो पण खूप सुकडा होता. एक फोटो दाखवतोय, त्यानंतर दुसरा फोटो दाखवतोय. मी त्याला नाही म्हणलं तरी पण त्याचं दाखवणं चालूच होतं. एवढे एम्बॅरेसिंग फोटो दाखवायला. माझं मनात असं चालू होतं, बसकर भावा, माझी रेप्युटेशन आधीच धोक्यात आलीये. मी खूप साऱ्या गप्पा मारल्या, खूप सारं खाल्लं. अक्षय सोबत टाइम कसा हसत खेळत जातो ना, कळत देखील नाही. आणि मग नंतर आम्ही निघालो घरी. आता तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा बरं, तुमच्याकडे पण असा एखादा बडी आहे की नाही तर.